चॅनलवर. जय शिवराय. आज मी चाललो आहे म्हणजे असंच अचानक प्लॅन झालेला आहे आमचं. मी गणपतीचे माहेरघर म्हणजे पेण हमरापूर इथे चाललो आहे आता. म्हणजे आता आमचा गणपती असतो ज्या कारखान्यात, त्या कारखान्यावाला दादासोबत आम्ही चाललो आहे. मी म्हणजे मला गणपती चॉईस करता आला तर बघू, असलं तर चांगला चॉईस करू. दुसरा काय असेल तिथे त्याची पण गणपती चॉईस करायचे आहेत त्याला अजून. तर काय अजून होते, कुठं कुठं जाणार बघू. काय फिरायला भेटलं तर, नाही तर गणपती चॉईस करायचे तिथे कसं असतात, काय बनवतात ते पण बघू आपण. चला आता गाडीत बसलो आम्ही. हे बघा काकी दादा. आता इथनं आमच्या इथनं एक तास लागेल तिथे पोहोचायला. आज आमच्या इथं गुरुवारचा बाजार पण आहे. त्यांना बाजारात पण जायचं आहे, बाजारात चालले. असं बोलतेस का आजींना? हाऊस बाहेर चाललो. जाम भाडे भेटले असे बाबा तुला. त्याला आता नाश्ता झालाय, पेजारीला निघालो इथनं अजून अर्धा पाऊण तास लागेल. आता आम्ही पोचलो म्हणजे हमरापूरला. आता आम्ही लेफ्ट मारू इथनं. आता समोर ना इकडनं लेफ्ट आहे. आता अलिबागवरनं येताना लेफ्ट आहे. तर पनवेलवरनं यायचं असेल तर तुम्हाला यू टर्न मारून परत इथनं लेफ्ट, आणि इकडनं हे खाली त्या साईडला हमरापूर आहे. इकडं परत खाली उतरलं तिकडे का परत पुढे गेल्यावर थोडा लेफ्ट आहे. लेफ्ट मग नंतर पुढे पहिला हमरापूर, नंतर जोहा. तुम्ही इकडनं विरणला पण जाऊ शकता. सुरुवात झाली बघा गणपती. अजून हे काहीच नाही, अजून पुढे तर खूप हे बघा रंगवायला पण सुरुवात झाली. गणपती हा मुंबईचा निकिता कुठला ना गोड गणपती. तर हा एरिया आहे ना, इथं पूर्ण हा पावसात म्हणजे पूर आला की पूर्ण पाण्याखाली असतो. हे बघा हे इथे सगळं म्हणजे गणपती पूर्ण वाट लागते. म्हणजे सगळे तयार झालेले पण दिसतात. त्याच्या आधी म्हणून आता बघा आजची तारीख काय आहे. आम्ही मार्च महिन्यात झाला आहे. मार्च महिन्यात पण गणपती बघा चाळायला सुरुवात दुसऱ्या कारखान्यात. इकडनं गाडीत पॅक करतात आणि जातात. तर अजून एप्रिल मे जून सप्टेंबरमध्ये गणपती आहेत. आता अर्धे गणपती इथं रंगून पण झालेत. दाखवतो मला रंगवलेले पहिल्या कारखान्यात. इथे हे बघा हे रंगवलेले आहे. असं वाटते मार्बलमध्ये हे रंगवलेले. आता बाकी आम्हाला याच्यात आता चॉईस करायचे. आम्हाला यातलं तर चॉईस करणार, मग ते नंतर एक एक गाडी भरून येणार. दुसऱ्या कारखान्यात इथे हे बघा हा सर्वात मोठा हा कसे गणपती आहे. हा सर्वात मोठा कारखाना आहे इथे हमरापूर मधला. जाम मोठा बघा. इथं ते काम चालू आहे डायचं. तुम्हाला दाखवतो करत असते तर आम्ही बुक करून ठेवतो. डायच्या आतमध्ये हे पुसाईचा टाकतात प्लॅस्टरमध्ये. बघा
अजून गणपती बाकी आहेत. मस्त वाटते ना, कडकच वाटते रे. अजून गणपती बाकी आहेत, अजून काहीच गणपती नाही. अजून एप्रिल मे महिन्यात खूप गणपती येतील अजून. नागावलाच काय हा लॉगिंग करतात. हो, मग हे किती वेळाने काढतील आता? 15 मिनिटं लगेच काढ ना. आणि हे काय आहे त्याच्यात? बारीक बारीक आहे ते जॉईंट हात आपलं हाताचे काय? अजून गणपती निघालेच नाही ना तेवढे. गेले किती गेले गाड्या भरून जातात. देवाला गणपती भेटत गणपतीला मान नाही मग खरोखर जोच कारखाना फेमस आहे. बोललं ते. हा भुसा कसला असतो? नारळाचं असतं ते. हो, नारळाचे शेंबे आहे ना काय? नारळाचा हे आहे हा भुसा, कात्या तो लाजू नको तू प्लास्टर मध्ये लाजू नको. बिंदासवालाचा फुलके तर पाहू शकता. आम्ही आज दाभाडच्या कारखान्यात आलेलो आहेत असं बोल. जॉईंट खोलतात ते भरलेले. हे किती वेळ झाला दादा? 15 मिनिटं. 15 मिनिटं ना? 15 मिनिटच होतं. गरम आहे, उन्हात ठेवलेलं नाही मग गरम होतं ते. गरम बघ. तुझं नाव काय आता? करण पाटील. आणि या कारखान्याचं नाव? सुरेखा आर्ट्स. हे काय आहे? आशीर्वाद देताना हात आहे वाटते. हे जॉईंट असतात. लगेच 15 मिनिटात सुटते ना हे. आणि हे गणपतीला किती वेळ लागतो पूर्ण? तेवढाच का? आला तिथे त्या करण पाटील दादा, त्याला भेटा. तुम्हाला काय व्हिडिओ बनवायचे असेल तर तुम्हाला टेन्शन नाही. ते सुरेखा आर्ट्स म्हणून आहे. दाभाडे काय असं आहे ना काहीतरी? म्हणजे दाभाडे. हा, हमरापूरमध्ये कधी आलात तर मी इथे या. आणि इथं पाहिजे तेवढे व्हेरायटी आहेत गणपतीचे. मला आता गणपती हा खोलताना दाखवतो, थांबा जरा. दादा पण गणपती खोलते आता. हे रबर कोण आणता का बनवता इथे? म्हणजे रबर विकत आणतात आणि मारतात. हा काय? हे रबर कुठनं आणतात म्हणजे? काय माहिती रबर पिनवर. हे बघा झालेलं आता. 15 मिनिटात गणपतीत आहे. 15 मिनिटात गणपती झाला. गरम बसलाय तो. हात काढले ना आता जॉईंट गरम होते. गरम का? हे बघा आता हे हात जे मी आधी दाखवले जॉईंट, ते इथे जॉईंट होतील हात ते त्याचे. गणपतीचे बघा हा. हे असे आहे. फिनिशिंगला आपल्या कारखान्यात दाखव रे, टेन्शन नाही ना. गरम ना, कम उन्हात पण नाही, लगेच सुकतं ते. काय बोलतात ते पिओ? ते कुठनं आणतो ते?
हे पीओपी ते बघ ते काका नाही काका त्यांची हे मुलाखत घ्या, ते बरं सांगतात. हा. काय तुम्ही महत्वाचे आहात त्यांची मेन मॅनेजर हा, ते वही घेऊन फिरवते होते तुम्ही पाहिजे ते मेन बघ मॅनेजर ते सर्वात मेन ते आहेत, ते बघ ते युट्यूबरच्या बाजूला राहतात ते मेन आहेत. तुमचं नाव काय का माझं धर्मेंद्र पाटील. धर्मेंद्र पाटील. हे बघा कधी आलात तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल त्यांची तर भेटेल सगळी संपर्क साधा माझ्याशी. सगळं. हा, सर्व तुम्हाला- काही तुम्हाला समजून दाखवेल. तुम्हाला सगळं नाव बिव टाकीन ह्याच्या खाली. हा. काय आपलं कारखान्याचं नाव सूर्यकांत. ते नाव टाकतो सगळं खाली ह्याच्या. सूर्यकांत. कधी तर आलात तुम्हाला काही व्हिडिओ बनवायचे असेल हा. तर या दादाला भेटा. हा. दादा इथं तुम्हाला सगळं सांगाल बोल. सगळं आहे, आपण. हे आता सगळं एक्स्ट्रा आहे ते काढतात आता ते दादा. माझे प्लास्टर नाही ना चेहऱ्यावर. नाही असून देव काम करतात ना देवाच्या कामाला काय हा. चालतं सगळं पाहिजे रे. माझे मग बाप्पा घडवतो. मग काय लोक नको तेच. कारखाना धन्यवाद दिल्याबद्दल माहिती. कुठे गेला कडे जा काय लाज वहिनीचे फॉलोअर्स जास्त आहेत ना मी नवीन आहे टेन्शन नाही चला जाऊ धन्यवाद. आता आपल्याला आता इथं माहिती भेटली तर पुढं बघू. इथं रबर आहे बघा. हे रबरची डाय टाकले मातीचे बनवतात त्याच्यावर ही रबराची डाय टाकतात. हे रबर दुसऱ्या कारखान्यात जातात. हां हे बघा हे ह्याच्यात ते लिक्विड येतो तो दुसरं ते म्हणजे दुसऱ्या कारखान्यामध्ये जातात ह्याच्यामध्ये ह्याच्या प्लॅस्टरचे डाय हे बनतात. हा अजून म्हणजे आहेत नॉर्मल जास्त काही दिसत नाही. चप्पल घातली चालली असते. कारखान्यात काकाच नव्हते काकी आहेत. काकीने विचारा की आता मला गणपती बुक करायचं माल डबा गेला रे आता. आपल्याला आवडला का एक तरी गणपती लेट आहेत म्हणून पण तिथे बघा गणपती बघा थांबलो मस्त स्वामी अवतार म्हणून मध्ये येत आहे बघा. इथं झाला हा डंपर आहे पाण्याचा डायरेक्ट भिजवला रिक्षावाल्याला. तिथे रिक्षा आहे तिथे नशीब माणसं त्या गाडीत. तेव्हा त्या रिक्षावाल्याला भिजवला आहे गतिरोधकची इथे लावलेली. माणसाला पण किती भिजवली त्या गाडी काढते कधी दिवस ब्रेक आणि गतिरोधक होता ना